बरं. आता इंद्रियाच्या बाबतीमध्ये चाललेलं आहे. अमानित्वम अदम्यत्वम अहिंसा शांती अर्जव आचार्य उपासनम शौचम सैर्यम आत्मही आत्मविनिग्रहित्व हे त्याचंच व्याख्यान आहे. मला बरं का इंद्रिय वासवाचार्यता, इंद्रियाला निर्बंध असावा लागतो. असा मोकाट गुर असेल तर त्याला दव्याने बांधावं लागते. तशी इंद्रिय कुठेही फिरत असतात. म्हणून काय करायचं असतं त्याच्याकरता इंद्रिय वासवाचार्यता. अज्ञानाचं लक्षण आहे नाही चाललेलं तेव्हा तो इंद्रियाला कोणत्याही प्रकारे बंधन करीत नाही. जे दिसेल ते पाहत बसत असतो. काय पाहायचं काय नाही पाहायचं, काय खायचं याचा काय विचार करत नाही. तो कावळा असतो ना, तो कावळा काय असो काही पडलं तिथं, किंवा शेळी असते कशालाही आपल्याला दिखायला होते. ओलं पान असेल ते एखादं कोरडं असेल, एखादा कागद असला नाही दगडालाही हरला. वैसेचे निवाय संपत्तीची सवाय सेव्या सेव्या जाय सरगडी. वैसेचे निवाय म्हणजे वयामध्ये तरुणपणामध्ये, संपत्तीचे निसावाय संपत्ती असते ना, एखाद्या माणसाच्याकडे वाजवीपेक्षा जास्त किती असते, वाजवीपेक्षा म्हणजे ज्याची गरज नाही त्याच्या पलीकडे तो कोणता अमानी वगैरे कोणता म्हणतात ना, त्याच्यात इतकी संपत्ती आमचं आपला देश विकत गेली इतकी संपत्ती आहे सांगतात. आपल्याला काही माहिती नाही. त्याचा मोबाईल असतं किती करोडो रुपयाचा आहे असं सांगणार. मग सेव्या सेव्या जाय सरकटी. म्हणून ज्याच्याविषयी ग्राह्यबुद्धी आहे असेल ती सुद्धा जशीच्या तशी जण, आणि अग्राह्य म्हणजे ज्याच्यामध्ये वियोग असावा लागत असतो, त्या दोन्हीला काय करत असतो तो आहे ना. लक्षामध्ये का म्हणायला लागले व्यवहार असतो ना आपल्या लक्षामध्ये. सेव्या सेवा म्हणजे सेव्य आणि असव्य. सेव्य म्हणजे जे भात वाढा म्हटलं तर भातही खायला सुरुवात करत असतो, आणि मांसाहारी असेल तर मांस वाढलं तेही खायला काय करतो. एक सेव्य आहे आणि एक काय त्याचा तो निवाडा करीत नाही. आणि ज्ञानी पुरुष काय करत असतो त्याचा निवाडा करत असतो. सेव्या सेव्या जाय सरकटी. त्याची बुद्धी अज्ञान आहे ना त्याच्यामध्ये. करावे ते करी असंभाव्य म्हणण्याबद्दल, जे करू नये ते करतो, जे मनामध्ये आणू नये ते आणतो, आणि चिंतू नये ते विचारी जयाची विशेष. आणि चिंतन ज्याचं करू नये त्याचे हे जे निषिद्ध कर्म करणारी मंडळी असतात ना, त्यांचंही काही वेगळंच असते बघा. माझा चोरी कशी करायची अगोदर प्लॅन आखावा लागतो. काय लागतो, बासुंदी कशी करायची असली बाई तिची तयारी ठेवतो, त्याप्रमाणे कोणत्या भागानं शिरायचं, कुठून शिरायचं, कसं जायचं बरं का, याचा सगळा काय करत असतो. चिंतू नाही त्याची विचारी काय करतात. अलीकडे काय चाललं आहे, अलीकडे हाच प्रकार चाललेला आहे. जग कसं उद्ध्वस्त करता येईल एवढ्याकरता कसा बॉम्ब काढता येईल असे. त्यानंतर 2-4 बॉम्ब टाकल्यानंतरच देश खलास होईल असं आहे. एक बॉम्ब टाकला तरी असं आहे. ते आजच्या काळामध्ये शास्त्रज्ञ लोक आहे खरं आहे, पण त्यांची बुद्धी जी आहे ना ती बुद्धी विपरीत मार्गाने चाललेली आहे. विपरीत मार्गाने म्हणजे असा बॉम्ब काढावा की ज्या बॉम्ब टाकल्यानंतर सगळे लोक उद्ध्वस्त. आता ही बुद्धी चांगली, असा बॉम्ब काढला पाहिजे की मेलेली माणसं जिवंत झाली.
असा भाव काढत नाही, असा जाऊन जिवंत माणसं किती मारता येईल असं काय करतात, विचार करतात. एक दृष्टांत झालेलं आहे, जे तनारी गावे तिथं जावे आणि मागे ते घ्यावे आणि परशेनं जेथावे मंगलाम. म्हणून जेथे नरी गावे, ज्या ठिकाणी माणसाने जाऊ नये तिथे जातं, मागे जेनं घ्यावे आणि स्पर्श जेथून लागावे अंगामा. त्याला कोणाला स्पर्श करावा, कोणाला करू नये. आणि व्यवहार असतो ना, व्यवहारामध्ये खूप त्याचं शास्त्र आहे. इतका काही ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं वर्णन केलेलं नाही. स्पर्शेनं करावे अंग त्याचे, कारण त्या स्पर्शामध्ये सुद्धा काय असते, चरणस्पर्श असतो ना तो गोबराच्या पायाच्या माती खालचा स्पर्श देखील माणसाचा काय करतो, उद्धार करतो. आणि जिथून संत लोक एखाद्या उंबरशाला जरी पाय लागला नाही, ओलांडला असेल तरी सुद्धा काय होतं, त्याच्यामध्ये पावित्र्यपणा असतं, माती असते ना त्याच्यामध्ये. त्याचा दृष्टांत सांगायचं म्हणजे ते भगवान श्रीरामचंद्र वनवासामध्ये निघाले. मग ते वनवासामध्ये सीता आहे, पुन्हा लक्ष्मण आहे, चालले वगैरे. तेव्हा लक्ष्मणाच्या मनामध्ये आलं, म्हणू लागले आपल्याला काही वनवास सांगितलेला नाही, वनवास सांगितलेला आहे रामाला. आपल्याला येण्याचं कारण बरं, यांच्याकरता कंदा आणा, मुळा आणा, हे करा, रात्री जागरण करा, सगळ्या गोष्टी करायच्या. म्हटलं नसला बद्ध कोणी सांगितलं करा. असा विकल्प आला, काय आला. बरं इकडे काय झालं बघा, तुमच्या सीतेच्या मनामध्ये विकल्प आला. तिला वाटायला लागलं मग वनवास सांगितला रामाला, लक्ष्मणाचं येण्याचं कारण काय. त्याच्या मनामध्ये काहीतरी वाईट बुद्धी असली, हा विकल्प कोणाच्या मनामध्ये आला, सीतेच्या मनामध्ये. पुढे थोडे पुढे गेले बघा, पुन्हा सीतेच्या मनामध्ये असा संकल्प आला. म्हणलं एवढे आमची आपली धीर केवढे प्रयत्न करतात आपल्याकरता, नाही का, रात्रभर जागरण करतात, कंद मुळे आणतात, केवढे संरक्षण. आणि अशा या महापुरुषाच्या विषयी आपल्या अंतःकरणामध्ये याचा विकल्प का यावा. लक्ष्मणाच्या मनामध्ये आलं, म्हणजे आपले ब्रह्मांडाचा नायक परमात्मा, त्याची सेवा करण्याची संधी आपल्याला प्राप्त झाली, ती सोडून देऊ असा विकल्प का यावा. मग दोघांनी विचारपूस कोणाला केली, प्रभू रामचंद्राला. म्हटलं दादा असं असं का व्हावा चित्तामध्ये. सीतेने विचारणा केली. त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण रामचंद्र प्रभूने उत्तर दिलं, म्हणलं ज्या वेळेला तुम्हाला विकल्प आला त्यावेळेला ती राक्षसाची भूमी होती. कोणाची. मग विचारे कसे, राक्षस हाना मारा काय तुमचा होय नाही ते, त्याच्या पलीकडे असं काय करते, भूमी कोणाची आहे, राक्षसाची. आता चांगले विचार का आले तर म्हणलं ही संतांची भूमी आहे, संतांचे या ठिकाणी आश्रम आहे वगैरे. आहे त्या स्थानाचा सुद्धा काय होतं, प्रभाव होतो. असं आहे. एक सहज दृष्टांत घेऊन तुम्हाला सांगा. मी ते सहज झालेलं आहे चिंतन. स्पर्श जैसन न लागावे अंगमान, म्हणून तिचे स्पर्शे सुद्धा करू नये असं सांगायचं आहे. न जावे तिथं जाय, न पाहावे ते पाय, न खावे ते खाय, सेवेचीच होते. आम्ही यात्रेला गेलो होतो, ते सोरटी सोमनाथला बघा. रात्री 11-12 वाजेच्या सुमाराला आणि ती गाडी पोहोचली, ट्रॅव्हल्स होती. त्याच्यामध्ये लोक होते, ते क्लिनर होते ते, पण ते आपले मुसलमान जातीचे होते. एक चालवणारा आणि एक घंटा वाजवणारा आपल्याला दोघं असतात ना. बरं का. तर रात्रीची वेळ असल्यामुळे हॉटेलं वगैरे सगळी बंद. म्हणजे लोकांना जेवणाचा प्रश्न. एक ब्राह्मणाचं कुटुंब होतं, त्याने सुंदर साजूक असे पुरणाच्या पोळ्या, चांगल्या तुपा वगैरेच्या आंबे. मग त्यांना रात्री पुढे जाणार ते जेवण केलं. दुसऱ्या सकाळच्या पर्यंत जायचं माझा. मग त्यांना थोडं
वेळ लागला कोणाला, एकलीजण ड्रायव्हरला. लोकांनी म्हणलं का म्हणले थोडा वेळ लागला तर आमच्यावर रागवता आणि तुम्ही इतका वेळ लावला. बोले खाना खाने गए थे. आपण रात्री जेवला की तुम्ही? हो क्या खाना आहे क्या बोले. कारण त्यांचं खाणं काय असते तरच त्यांना आनंद होत असतो. हे प्रत्येकाचा दृष्टांत ते न खावे ते खायन तेवीची, न धरावा संगत लागावे तो लाग, आणि आचारावा जो मार्ग आचार्य. ज्याचा संग करू नये त्याचा संग प्राप्त होऊ नये, आणि आचरावा मार्ग न आचरित होणे. ज्या ठिकाणी आचरण करू नये त्या ठिकाणी वाटचाली त्याचा नाही का. आचरणाचे काही ठिकाणं असतात ना, चव्हाट्याचे चव्हाटा असतो, तिथं गोष्टी कोणत्या असते असते काय तिथे का श्रीमद भगवद्गीता झाली. भलत्याच ठिकाणी भलता माल मिळेल याची अपेक्षा करू. कुठेही काही कोणत्याही गोष्टी असतात ते संत तेथे विजयी का बसून येते. जिथे संत असते तिथे कोणत्या गोष्टी आहेत विवेक असते. आपण जर ज्ञानोबराच्या पालखीसोबत गेलो तर तिथे सगळं वातावरण कसं असतं, भक्तिमय वातावरण असतं. त्याप्रमाणे या दृष्टांत इथे सांगितलं. न धरावात मार्ग आचरित, नायकावे ते ऐके न बोलावे ते बघे, परी दोष होतील न देखे प्रवर्तता. नायकावे ते ऐके, जे ऐकू नये ते ऐकत असतो, न बोलावे ते बघे. आणि काय बोलण्यामध्ये आणखी निदान काही नाही तर आनंद, ऐकणाऱ्या माणसाला आनंद तरी झाला पाहिजे. पण तो आनंदाच्या ऐवजी काय भलताच प्रकार त्या ठिकाणी ऐकायला मिळत असतो. कारण त्याचे सगळे संस्कार माणसाच्या मनामध्ये असतात. दृष्टांत इथे दिलेला आहे बघा. पाहावे ते न पाहिन, खावे ते न खावे तेवेचीच होते. धरावा तो संगन, आचरावा तो लाग, आणि आचरावा तो मार्ग आचरितो. ज्या मार्गाने माणसाने जाऊ नये तो मार्ग सोडून द्यावा, सरळ मार्गाने जावा. हे काही त्याची बुद्धी जाणू शकत नाही. परी दोष होतील हे न देखता. आपलं शास्त्र आहे ना, त्या शास्त्रामध्ये पाप पुण्य दोष आनंद हे आपलं शास्त्र विचार करीत असते. आपल्याला असं वाटत असते की आपण जे काही क्रिया केली त्यापासून पुण्य होत नाही, काय होत नाही, पापही होत नाही. तुमची इच्छा अस्मत्वा पाप आणि पुण्य झाल्याशिवाय राहत नाही. तर असं आहे काय ना, साखर कोणत्याही रूपाने तोंडात पडली तरी कशी लागणार ती, तसं भगवंताचं नाव कोणत्याही रूपाने आलं तरी काय उत्पन्न होणार, पुण्याच उत्पन्न होणार. आणि शिवी देत बसलं एखाद्या माणसाला मी मनात इच्छा नाही तरी पाप झाल्याशिवाय राहत नाही. हे व्यवहार आहे ना. दृष्टांत इथे दिलेलं आहे. काय संताची शोभा ही कोण्याही प्रकारे त्याचे नव्हे बरे दिले लोक. सज्जनाच्या बाबतीमध्ये धडा घालून दिलेला आहे. सज्जन म्हणजे केवळ परोपकाराकरता ज्याचा जन्म असतो त्याला सज्जन अशी वाक्य बरं. तो का म्हणतो सज्जना पासून. एखादं झाड असतं परोपकार करत असतं. उन्हाळ्याच्या दिवसात काय देतो तुम्हाला, सावली देतो, पानं देतं. आंब्याचं झाड बरं मोसम आला म्हणजे तुम्हाला काय देतो, फळं देत असतो. बरं तुम्ही काही देता का त्याला? अरे दुकानदाराकडून आंबे विकत घ्यायचे असते, फुकट देत असते का? मग काय घेतो? आणि झाड काय वागतं तुम्हाला, पैसा मागते का? परोपकार. गायसुद्धा कशी आहे, परोपकार आहे. आता सर्वांगापासून काय करते ती, परोपकार करत आहे. शेणाईसुद्धा काय करते, परोपकार. गोमूत्र मग दुधाचा मग प्रश्नच नाही आहे. बरं कदाचित जगाजवळ वारली गाय तर आतड्यापासून सुद्धा काय होत असते, केवळ परोपकार. झाड म्हणा, गाय म्हणा वगैरे येथे परोपकार आहे. योगेनं देव निर्मिला. जगावर ते परोपकार करण्याकरता ईश्वराने पाठवलेले आहे. हे सगळे चंद्र, सूर्य,
आहे का काय काय सगळं रविश्चंद्र घनावृक्ष कधी येथे परोपकार युगे देव निर्मिता. हे उपकार आपण काय त्याला काही देत असतो का? सूर्याचं बिल भरावं लागत असते का? विजेचं बिल आणि सूर्याचं बिल भरावं लागत असते का? मग खायचे लोक सांगतात ना 2 ट्यूब लावायचे नाही 1च ट्यूब लावायचे का? मग बिल भरावं लागतं. म्हणून 2 खिडक्यातून प्रकाश येऊ द्यायचा नाही 1च खिडकीतून प्रकाश. हे सगळं देवाने निर्माण केलेलं आहे, पण त्याचा तो दुरुपयोग करतो. अंगावना रुचावे हे तुले निकृत्याकृत्य नाटवे आणि करण्याचे निरावे भलते काही. आपल्याला आवडते ना संपलं तीच वस्तू मग ती विहित आहे का निषिद्ध आहे याचा काही विचार करायचा नाही. कारण अंगामना तुले निकृत्याकृत्य करणीय काय अकरणीय काय ध्यानामध्ये येत नाही. आणि करणीयाचे निनावे भलते जे करू नये ते करतो पाहू नये ते जावं नाही तिथे बरं का. असे सर्व हे सगळं परी पापामध्ये होईल. अलीकडे तर पाप पुण्य वगैरे लोक त्याचा लोकांना विसर पडला नाही. हे जे आहे ना मनुष्य यामधल्या कोणत्याही क्रियेला पाप आहे पुढे काय आहे मग पुण्य आहे. पाप कशाने होतं पुण्य कशाने होतं मागे होऊन गेलं तर बघा. आता विधीची वाच चुकवी नन्याज बीज तयाची सारे के असंभाळ पाप मग जन्मकोटी मापे विधीची वापे सत्क्रिया बी राबवे तयाची अमापे पुण्य आहे. म्हणजे दोन्ही पुण्य आणि पाप. पुण्याची फळं आहे पुण्य नाही का. ऊर्ध्वं गच्छति सत्त्वस्थामध्ये तिष्ठन्ति राजा जगन्य गुणवृत्ती साधू गच्छन्ति आहे का नाही. मग पुण्याच्या योगाने स्वर्गात जात असतो आणि पापाच्या योगाने नरकात जात असतो. स्वर्ग नरक म्हणलं तर स्वर्गही दिसत नाही नरकही दिसत नाही. आहे कशावरून म्हटलं असतं त्याचा अर्थ आहे खालच्या योनी प्राप्त होणे हाच नरक आहे का. त्यात सुख आहे का त्याच्यामध्ये. केवळ काय आहे मग नरक तरी काय देतो दुःखच देतो आणि हे सुद्धा काय देतात एखादी नाही का तुमच्या काय गाढवाची योनी आहे काय चांगला जन्म आहे का तो बरं का. आणि सारे वाळू वाहण्याकरता कोणाचा उपयोग करतात. ते कारठी असतात ना ती नुसतीच जात नाही बघ गाढवाला घेऊन. म्हणून वाळू आणत असताना गाढवावर बसून जाते ते हायटीत बसतात. बरं ते वाळू भरल्यानंतर त्याच्या पाठीवर काय ठेवतात बरं त्याच्यावर पुन्हा ते जाऊन बसतात आणि ते घासून लाल कपडा चामडं होत असते का. कोण त्याला काही विचारत असते का काही का नाही. घोड्याची जशी सेवा करते तशी कोणी गाढवाची सेवा करत असते. गाढवाने तक्रार केली होती बरं का. म्हणलं गाव तुम्ही आम्हाला गाढव म्हणतात हा इतके काय आम्ही गुन्हेगार आहो का आम्हाला तुम्ही गाढवाचं म्हणत असतात. म्हणलं हे पहा आम्ही अजूनसुद्धा तंबाखूच्या जरी शेतामध्ये गेलो तरी गुटखा काय करीत नाही खात नाही म्हणाले. आणि तुमची माणसं काय करत असतात म्हटलं गुटखा खातात तुमच्यापेक्षा अधिक चांगले दृष्टांत त्या सोडून आहे ना. काही पुढे देखील जो तयाचे अंग लगे जगी ज्ञान जाटू घे सज्ञानासहित झोंबे सगळे. त्याच्या योगाने आणखी अज्ञान कमी होत आहे का वाढत असते जसं जसं कुपत्य करू आपण तसा रोग काय होत असतो वाढत असतो. तसं अधिकाधिक असे असं असलं अज्ञान त्याचं येऊन दाटुके म्हणजे दांडगं होतं काय होतं. आणि सज्ञानाचंही संगी झोंबे लागे. बरेच सज्जान माणसाने म्हटलं तो असा फिरतो काही उद्योग करावा धंदा करावा काही वाचन आहे अमका आहे खुशाल म्हणला आणखी याच्यासारखा तो काही करीत नाही. मग तुम्ही सांगणार आहे जाऊ द्या.
तुला सांगण्याची सुद्धा काय राहत नाही. काय काय सांगण्याला आपण जे सांगितलं ते ऐकण्याकरता त्याची बुद्धी काय राहत. त्याला बुद्धी चांगली आहे. आपण चांगलं सांगायला गेलो त्याला विपरीत वाटत असे. मग शहाणी माणसं काय करतात, सांगण्याचं काय देतात, सोडून जात जा तुला जसं वागायचं ते. एक 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 इथे सांगायचे बा, हे असो हे असो ऐक, अज्ञानाची चिन्हे अनेक जेणे तुझं सम्यक जाणवे. मी अज्ञानाची चिन्ह तुला आम्ही सांगितलेली आहे. जयाची प्रीती पुरी गुंतली दे कशी खरी, नवगंध केसरी भ्रमरी जायचे. आता घराच्या विषयी त्याचे अंतःकरणात किती प्रेम असते त्याचं इथं आहे का. गुंतली दे कशी घरी, सगळा प्रेमाचा विषय कोणता असतो, घरचा. ते मामासाहेब एक दृष्टांत सांगायचे. कपडे काढून जेवण करायचं असतं ना, कोणाच्याकडे तरी जेवण होतं. मग आता कपडे काढल्यानंतर कुठे अडकवायचं कुठे म्हणून एक खुंटी घेतली आणि भिंतीला ठोकायला काय केले, सुरुवात केली तो खिळा. मग घरचा मालक कळला, म्हणलं सोनं पण काय करता हो, म्हणलं खिळा ठोकतो सतरा टकडे. म्हणलं खिळा ठोकू नका बाळा. तो खिळा म्हणायला लागले, भिंतीला ठोकत नाही इथं ठोकतो. मामाचा सांगायचं खूप रंग किती प्रेम असं सांगता येत नाही. बरं जातो तुम्ही घरावर प्रेम केलं, कोणाला प्रेम केलं, मग घराने कोणावर केलं पाहिजे, तुमच्यावर केलं पाहिजे. घर करते का तुमच्या, एखादा वेळा पडायला आला तर त्याच्या अंगावर पडते. आहे काय काय प्रेम आहे काय. अलीकडे तुम्हाला कल्पना पॉस असते बघा, काय असे फरशा असते ना, पॉस असतात आणि ते रबरीचा प्रभाव पडतात कोणत्या. आणि घरातलीच माणसं काही नाही वाजत चालायला लागले जरा असं पाजार घेतात. अरे काय झालं काय झालं काय म्हणलं काय झालं, ते गुडघ्याला मार बसतो बघा. त्याला ना त्याला बँडेजही करता येत नाही, काही करता येत नाही. काय दृष्टांत घेतलेलं आहे ते. कशा कशाप्रमाणे एक 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 दृष्टांत घेऊन हा सिद्धांत सांगतात. नवगंध केसरी भ्रमरी जायचे. भ्रमरी असते ना, कोणाचं परिमळाची भ्रमर, तो जसा त्याच्याकडे धावून जात असतो त्याप्रमाणे प्रेम. भ्रमराचं प्रेम जसं त्या फुलाच्या ह्याच्यावरती असते त्याप्रमाणे घरावर प्रेम असते. साखरेची राशी आणि पैशाची नुठी माशी. साखरेच्या ढिगाऱ्यावरती कोण बसले, त्यातले बैसली नुठी माशी म्हणजे सहज घ्यायचं. चिकट्या गोड असतो राहायचं थोडंसं हे. आमची शेती एकदा चिकटली की पुन्हा काय होते, मरून जाईल पण तिथून ती गावत नाही. स्वशास्त्री चित्ता बेसी जायचे. पण त्याप्रमाणे आता एक आहे मॉडेल आहे संसारामधलं, 2-3 मॉडेल असत नाही. पैसा बरेचसे लोक गुंतलेले असतात. म्हणून आजकालचा तरुण वर्ग तर काही प्रश्नच नाही होता, लाज नाही काही नाही. जण पूर्वीच्या काळामध्ये थोडी लाज तरी असते. स्त्रीचा चित्र गुरेबा सांगायचे, कुठेतरी मुंबईसारख्या ठिकाणी फिरण्याकरता जात असताना जोडपं जात होते फिरण्याकरता चौपाटीवर मुंबईला. मध्ये एकमेकाचा हात धरून जात असते. त्यांना विचारलं, म्हटलं का इतकंच लगट करण्याचं काय कारण आहे, हात धरून झाला मोकळं झालं चालायला काय हरकत आहे. ते म्हणले काय सांगावं, आमची मिसेस किंवा हात सोडून निघून जाईल. घरी जाईपर्यंत काय रंगून सांगायचे. ठेला बेडक कोण देईन घुतला शेंपुडी सबड उडी झोडल. हे बेडकुळी असते ना, ते कुंडामध्ये आणखी गेल्यानंतर अडकून पडत असते. मशक काही गुंतला डास असतात ना, आणि ते काहीतरी जातात शेंबूड असतो तिथं चिकटून पडतात. जैसा ढोर चुबडी पंखा.
पावसाळ्याच्या दिवसामध्ये अति पाऊस पडल्यानंतर घोट्यामध्ये सगळा गुडगुडा होत असतो. ती ढोरं एकदा बसली की उठता सुद्धा येत नाही. त्याप्रमाणे तसे घराहून निघणे नाही जीवे म्हणे प्राणी. त्याप्रमाणे घरातून आपण बाहेर पडलं पाहिजे अशी त्याला भावना येत उत्पन्न होत नाही. साफ होऊन असणे बाट येते असं सांगतात बघा. एखाद्या घरामध्ये जर पैसा असला ना, तो म्हातारा मनुष्य काय करत असतो, मुलालाही देत नाही, स्वतःही खात नाही, कोणालाही देत नाही, आणि धनाचा संचय करून बसतो. आणि एखाद्या दिवशी राम बोल बाई, मग सगळं चित्त कशामध्ये आहे? धनात. त्या धनाचं रक्षण करण्याकरता साफ होण्याचा काय आणि तो त्या धनाचं काय करतो? दृष्ट जया साफ होऊन असणे बाट येते. मग तो म्हणजे अशाही योनीमध्ये सुद्धा तो धनाचा सोडत नाही. प्रियोत्तमाची अखंडी आज साहित्यिक दृष्टांत दिलेला आहे. याच्यामुळे नाही का, तरुण असताना लग्न झाल्यानंतर एकमेकाच्या विषयी किती प्रेम असतात त्याचं दाखवलेलं आहे. त्याची जिभेची कोपटी धरून राही. मग असं आहे ना, मग एकदा आणखी लग्न झाल्यानंतर किती प्रेम असतं. मग आईच्या हातचा चहा गोड लागतो का? काही नाही लागत. मग आईच्या हातचं अन्न काय लागत नाही, मग कुणाच्या हातचं लागते हे काय बुवाने सांगायला पाहिजे. एक 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 दृष्टांत पैसे जिवेची कोपटी धरून टाके, इतकं घरावर ते प्रेम असते. मधुर रसोद्देश मधुकर, जशी मधमाशी मधाला विसरत नाही त्याप्रमाणे गृहसंगोपन पैसे करी जोगा. गृहाचं काय करतो तो? हे संगोपन म्हणतात. बाल लहान मुल असलं म्हणजे त्याला शिशु संगोपन. सगळी जबाबदारी मुलाची कोण वाहते? त्याप्रमाणे घराची सगळी जबाबदारी. म्हातारपणी झाले रत्न एक किंवा झालं मूल म्हातारपणामध्ये. आमचं एक मुलगा एखाद्या घरामध्ये श्रीमंती आहे का, मग त्यावेळेला त्या मुलावरती किती प्रेम असते. त्याची काळजी तुरे माता पितरात. इतकं आणखी आई वडिलाला जेवढं प्रेम असतं त्याप्रमाणे ते तुरे निपाडे पारता घरी जया प्रेमावस्था. आणि स्त्री वाचवणी सर्वता म्हणे अर्जुना, त्याच्या ठिकाणी किती प्रेम घराच्या विषयी. नाही आसक्त रणवी संगत पुत्र द्वार गृहादी नित्यांच्या समजित मित्यानुष्ठान. घरावर किती प्रेम असतात स्त्रीच्या बाबतीमध्ये, आणि किती प्रेम असते त्याचे दृष्टांत देऊन. स्त्री देही जो जीवे पडून या सर्व भावे, कोण मी काय करावे काही नाही. जेव्हा स्त्रीच्या एक चित्तामध्ये असल्यामुळे आपल्या कर्तव्याचा त्याला काय पडतो? कोण मी काय करावे. आणि मनुष्य देह म्हटल्यानंतर काहीतरी कर्तव्य गुण. तेव्हा त्याचं काही वैयक्तिक जीवन असते का राष्ट्रीय जीवन असते, आईवडिलाच्या बाबतीमध्ये जीवन असते, हे सर्व विसरून जात असतं आहे ना. मग ज्ञानेश्वर महाराजांनी सगळं चित्रे रंगवलेलं आहे बघा. किती आणखी त्याच्याविषयी प्रेम असते याच्याविषयी. त्याच्याकरता विषय आहे किरकोळ स्त्रैन विषय आहे, आणि त्याच्याकरता सिद्धांत सांगण्याकरता महापुरुषाचा सिद्धांत दिला. महापुरुषाची चिंतन झाली या वस्तुगत ठाके व्यवहार जातो यापरी. महापुरुषाची चिंतन, महापुरुष म्हणजे 2-3 हात उंच इतका असा त्याचा अर्थ घ्यायचा. महापुरुष म्हणजे ज्याने आपलं साध्य आहे ते साध्य ज्याने पडले मुक्त पुरुष, त्याला महापुरुष असं म्हणत असतात. झाली आहे वस्तुगत त्याच्या चित्तामध्ये आत्मज्ञान असते. असं आहे. कशाने भरलेलं त्याचं चित्त असतं ते बोधाने भरलेलं असते. चित्तामध्ये सगळं काय भरलेलं असतं? बोध भरलेला असतो. आणि टाके व्यवहार जात यापरी, त्याच्यामुळे सगळा निषिद्ध कर्माचा काय होत असतो? त्याग होत असतो. ठाके व्यवहार जात यापरी. वरून जरी कर्म करीत असला तरी आतून न का अनादित्वात निर्गुणत्वात परमात्मा शरीरस्थावे कौते न करोती
अशा बोधामध्ये तो असतो. हानी लज्जा न देखे परपवाद नाही के, आणि दयाची इंद्रिय एकमुखे स्त्रिया के. हानी लज्जा न देखे, अलीकडच्या प्रकारामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतं. काही ना वास्तविक बरं का, लाज आहे ना थोडे. अरे माणूस असू द्या किंवा कोणी असू द्या, एखादा कल्पना करा, काही विशिष्ट वयापर्यंत त्याला लाज कळत नाही. लहान मुलाला काही कळतं का आपण नाकडा आहो का काय आहो का काय, त्याच्या जगत काय असते काही. पण थोडं वय वाढलं तर लाजाळी ना आलं का लक्षात. वयाच्या मानाने काय असते, म्हणजे लाज बीज कुठली आली आता, सगळं विचित्र प्रकार झालेला आहे. नाही हे कपडे सुद्धा काय करतात, तंग कपडे शिवतात म्हणून म्हटलं. दयाची इंद्रिय एकमेकात स्त्रिया केली. याच्यावर एक दृष्टांत दिला स्त्रीच्या बाबतीमध्ये कसा तो आणखी वेडा होतो. याच्याकरता आपले ते पूर्वीच्या काळामध्ये वानर आणि वारणी ते घिसाळ लोक घेऊन येत असे बघा. आणि मग ते काय करते, ते मोठे जोरात रंगून सांगायचे विठ्ठल चौधरी काय. मग त्याच्यामध्ये ते वानर आणि वानरी नसते बघा, त्या वानरीनं तिचं नाव ठेवलं ते रत्ना. बरं का, वानराचं नाव असते रावजी दसाड. नाटक करत दाखवायचं, खेळ असतो बरं का. बरोबर ते, आणि रुसून बसते कोण, रत्ना. मग तर बरोबर तो नाचवणारा म्हणून तर रावजी दसाडजवळ जातो, त्याच्या कानात सांगतो त्या वानराच्या, रत्नी को समजाव. कोणाला समजून जा, डोलाच चालतो असा बरोबर, आणि कोणाला समजावतो. दृष्टांत घेतलेला आहे म्हणून. माकड गारुडी याचे जायचे त्याचे होय, आराधी स्त्रियेचे आणि पियेचे आणि छंदे नाचे. त्या रत्नीच्या हिच्यामुळे जातो तो रावजी दसाड काय करतो, नाचतो. त्याप्रमाणे हा नाचत असतो. आणि आपण काय माकड गारुडी याचे जायचे. ज्ञानेश्वर महाराजांनी कुठे खेळ पाहिला होता कोणाला माहिती. सर्वज्ञ आहे ना, आपल्याला जे ज्ञान नाही ते कोणाला ज्ञान आहे. काय अप्रतिम ज्ञान आहे का. काय याचे नाही, आपण पैशिनवी इष्टमित्र दुखवी, आणि मग कवडाची वाढवी लोभी जायचा. आपण पैशिनवी असलेला पैसा स्वतःही उपयोगी जाणार नाही. इष्ट मित्र दुखवी, इष्ट म्हणजे घरच्या लोकांना सुद्धा, आणि काय दाखवतो सगळं हे दाखवत असतो. मित्रांना सुद्धा त्याचा श्वास लागू देत नाही. मग कवडाची वाढवी लोभी जायचा. लोभी मनुष्य केवळ पैसाच काय करतो, गोळा करतो. त्याचा ना कोणाकरता स्वतःच्या करता नाही, अन्याच्या करता त्याचा काय करीत नाही, तो उपयोग करीत नाही. वाढवी लोभी जायचा. तैसा दान पुण्य खाची गोत्र कुटुंबांची, बाईने स्त्रियाची होणे. आई आहे, वडील आहे, बहीण आहे, भाऊ वगैरे यांच्याकरता पैसा जरी असला तरी म्हणत असतो, आहे का पैसा, तुम्हीच आम्हाला काय करीत जा, देत जा. नाही का, आपण द्यायचं नाही, दुसऱ्याचंच करा, काय करायचं, घ्यायचा. त्यांना सांगायचं कुठे आमचा पगार पुरत असतो असं आहे. आईवडिलाला गरिबी दाखवायची, काय करायची, आणि स्त्रीला श्रीमंती दाखवायची. म्हणलं साधाही नाही, चांगल्यात चांगलाच वस्त्र कोणाला तुम्हाला समजून घे कोणाला, आणि फाटकं तुकडं कोणाला, आईला.
तिने म्हटलं अरे लुगडी साडी फाटलेली आहे ना, पैसे कुठे आहे म्हणलं आमच्याकडे. सगळा तिला काय दाखवतो, कृपणपणा दाखवतो. इथलं एक चित्र ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलेलं रंगवलेलं आहे बा. गोत्र कुटुंबा म्हणजे आणि बाईने स्त्रियाची उणीमध्ये ते खंदारकर महाराज सांगायचे, उंचीतलं उंचीत असलेलं साडी म्हणा कोणाकरता. आणि आई वडिलांनी म्हटलं अरे म्हणलं जरा असं असं आहे म्हणलं, आता पैसे कुठे, पैसे आल्यानंतर आणू तुम्हाला. म्हणजे हे पहा सेवा कोणाची झाली, ज्ञानेश्वर महाराजाचा. बाईच्या बाबतीमध्ये आकर्षकता किती असते दाखवण्याचा ज्ञानेश्वर महाराजांचा उद्देश आहे. मग आता ते एक स्त्री जीवन आहे, बाहेर काय ते आहे. असावा पण काय नसावी आसक्ती नसावी, असू नये का आसक्ती असू नये. म्हणून अनभिष्णेय असं अनभिष्णेय स्त्री पुत्र धनावरते नाही का. नावडे जनधन पूजिते दैवते जोगवी गुरु ते बोले जगवी. काही पूजा करण्याकरता काही साहित्य म्हणा द्रव्य लागत असतं, त्याचा काही उपयोग करून घेत नाही. गुरु ते बोले जगवे, गुरुवर ते काही संकट आलं म्हणा किंवा काही देण्याच्या बाबतीमध्ये जगवे म्हणजे हो म्हणलं पगारच काय होत नाही आम्हाला, परत नाही, तुमच्याकडून असलं तर आम्हाला काय करा. ते श्रीमंत शिष्याचे गुण आहात, गुरु आहात. गुरु ते बोले जगवे आणि माय बापा दाखवे निदारपणा. आई वडिलाला सुद्धा असलेल्या पैशाचा पत्ता लागू देत नाही आणि उलट आणखी कृपणता दाखवत असतं. स्त्रियाच्या तरी विखी. आता स्त्रीच्या बाबतीमध्ये भोगसंपत्ती अनेकी आणि जे वस्तूने केली आणि सगळ्यात सुंदरात सुंदर वस्तू कोणाकरता आणतो, खंदारकर महाराज सांगायचे दृष्टांत. एक ग्रस्त आणि धावतच चालला होता, पण ते काही जंपर विंपर हातात होतं. एकाने विचारलं म्हणलं जरा थांबा की तुमच्याशी आम्हाला थोडं बोलायचं आहे. तुम्हाला वेळ नाही म्हटलं, नंतर बोलू की. हो पण आता थोडं थांबा की जरा. तुम्हाला इतकी गडबड का बरं तू, आमच्याशी सुद्धा भेटत नाही लवकर धावत चाललं. तर म्हणल्यावर तुम्हाला माहिती नाही हे जे मॉडेल आलं आहे ना, हे स्त्रीला दाखवायचं आहे. म्हणलं ही मॉडेल आहे ना, दुसरं मॉडेल निघेपर्यंत तरी म्हणलं तिच्या हातात असू द्या. लगेच दुसरं मॉडेल जर निघालं ती बाई म्हणेल की म्हणलं हे नको आता ते खंदारकर मला रंगून सांगायचं इतकं हे कोणती फॅशन निघेल काही सांगता येत नाही. याचा हे सगळं पाश्चिमात्य आहे बा. पण पाश्चिमात्य नाही, पाश्चिमात्य कुठून आलेलं आहे, सगळं हॉलिवूडवरून आहे. हे जे सिनेमाचे थिएटर असतात ना, ते अशी फॅशन काढतात की लोकांना काय करता आलं पाहिजे बोलवत आहे, नवीन नवीन काढत असतात. हे सगळं आजकालचा गुरु कोण आहे, हे सिनेमातले की दृष्टांत समजा. प्रेमातील भक्ती आणि जैसे भजीचे कुळदैवत आहे आणि पैसा एकाग्रचित्ते सोजू पाहिजे. आता याचा देव कोण आहे, प्रेमातुलेनी भक्ती भजीचे कुळदैवत आहे. जसं आणखी आपल्या देवाच्या विषयी असलेला जो भक्त आणि प्रेमाच्या योगाने जशी आणखी सेवा आपल्या कुलदेवतेची करत असतो, त्याप्रमाणे तैसा एकाग्रचित्ते याचा देव कोण आहे. मग विटेवरचा उभा परमात्मा आहे का, बरं रुक्मिणी तरी आहे का, मग काय एकाग्रचित्ते श्री तो उपासी.
आपलं सहज बाई शिकलेली बाई शिकलेला आणि दोघं जोडपं आपलं. तेव्हा बाईला काहीतरी वडिलांच्याकडे लग्नाला म्हणा किंवा कधी आपले मुलं बिलं घेऊन जायचं होतं. मला सांगितलं, म्हटलं आमच्या वडिलाकडे लग्न नाही गेलं पाहिजे. म्हटलं नाही गेलं तर चालणार नाही का? नाही म्हटलं गेलं पाहिजे, असं आहे तसं आहे. मग तो पोहोचवण्याकरता जात असतो कुठे. आता शिकलेली बाई आहे ती, म्हटलं घरी थांबा की कशाला येतात मी काय करते, जाते की तेवढ्यावर थांबते का? मग तेवढ्यावर थांबत नाही बा. ती नाही म्हणते तरी सुद्धा स्टेशनावर गेल्याशिवाय बस स्टँडवर जातं. आता गाडीला वेळ आहे, लेट आहे गाडी, जा गेला घरी. गाडीला काय आहे, बरं बाई शिकलेली आहे की माझं लग्न जायला काय, ती जा जा म्हणते तरी हा काय होत नाही, जात नाही बा. बरं गाडी आली, आता काय आली, बाई कुठं बसली, गाडी बसली तरी सांगते ती जा, काय करा जा, तरी सुद्धा काय होत नाही. हा बरं गाडी सुटली तरी सुद्धा आणि एकाग्र होऊन पाहतो आहे का नाही. ती पुन्हा पुन्हा सांगते जा जा जा, जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत. दृष्टांत समज एकाग्र तिथे स्त्री जो उपाशी साज आणि चोख, आणि ते स्त्रियेविषयीची चांगला माल असला तो कोणाकरता, स्त्रीकरता आणत असतो तो. साज आणि चोख स्त्रियेविषयीची असेल आणि हेराविषयी जोगावणं तेही नाही. चांगले आंबे कोणाला न सांगणार, न सांगावं लागते का? आणि सडके आंबे कोणाच्या समोर ठेवतो, आई वडिलासमोर. आणि चांगले असलेले ज्ञानेश्वर महाराजांचे चित्र रंगवलेलं आहे म्हणून सांगितलं. हिराविषयी जोगावणूक तेही नाही, जगेल इतकं सुद्धा तो त्यांना दुसऱ्यांना तो देत नाही. येते जण कोणी देखील आणि याची विका जाईल तरी युगाची बुडेल यशाच्या. एखाद्या माणसाने स्त्रीवरून जर काही शिवी वगैरे दिली, खुणापर्यंत बघायला जात असतं, परिणाम झाला असतो. कोणाला याला नाही, कोणाला शिवी दिली, त्याच्या मिसेसला शिवी दिली, मग खुणापर्यंत काय होते. मुडेल जया नायटया बेन जैसे मुडीची नागाची घाण, पाळी होणं कोणच याची झोप. नायटया बेन, एखाद्या माणसाला नायटा झाला म्हणजे त्या उपास्य म्हणून नाग वगैरे असतो, त्याची जशी तो आज्ञा पाळत असतो त्याप्रमाणे आईची नाही का वचनानं मोडी. ज्ञानेश्वर महाराजांचं इथे आहे बाबा सांगितलं, किंबहुना धनंजया स्त्रीची सर्व सुजया आणि तेज या झालिया लागे प्रेम. मग स्त्रीवरती इतकं प्रेम असते बघा. आणि मग आता कालांतराने काय मुलगा वगैरे झाला म्हणजे त्याच्यावर किती प्रेम असते. तेज ये झालिया लागे प्रेम. त्या मुलावर चढे वचडे काय होत असेल त्याच्यावरती किती प्रेम असते. आणि काही समस्या जात ते विषयी संपत्ती जात आणि ते जीवावनी आप्तमानी बघा. तेव्हा नाही का कुटुंबाच्याकडची जी काही संपत्ती असते त्या संपत्तीविषयीचा किती मोह त्याच्या अंतःकरणामध्ये असतो, त्याचं चित्र इथे ज्ञानेश्वर महाराजांनी. आणि जीवावनी आप्तमानी बघा. आणि मग कोणाचं कुटुंबाचं नाही का दोनच त्याला स्वतःच्या आईचा परिवार जास्त आवडत नसतो, मग कोणाचा परिवार जास्त आवडतो, मंडळीचा. आईचा भावाला वगैरे ते इतकं प्रेम नाही बघा. आणि मंडळीचा आला म्हणजे आता विषय बदलला सगळा. विषय का झाला बदलला, हे झालं दृष्टांत. मंडळी लग्न वेगळं झालं आपलं सगळं येते. आणि मग काहीतरी म्हणा
मंडळींनी काय केली, भाजी केली म्हणा किंवा काहीतरी, आणि त्याला असं वाटायला लागलं कोणी केली, आईनेच केलेली आहे. काहीतरी त्याच्यामध्ये थोडं मीठ म्हणा, तिखट म्हणा कमी पडलं. हा जेवायला बसला, याला वाटलं आपल्या आईने काय केली. 2-4 शिड्या कोणाला हासाडल्या. आईला आता कळत नाही तुला, मीठ नाही द्या, तिखट नाही द्या. त्या आईने सांगितलं, अरे म्हणलं भाजी मी नाही केली, तुझ्या मिसेसने केली. असं म्हणलं फार गोड म्हणलं फार काय झाली, गोड झाली. काय विचित्र प्रकार संसारातलं गणित तिथे ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलेलं आहे, रंगवलेलं आहे. अज्ञानाची मूळ आणि अज्ञानाचे बळ, आणि असो केवळ ते जिरो. अशा प्रकारे अज्ञानी माणसाची चिन्ह दाखवाय, आणि अज्ञानाचं त्याच्या ठिकाणी वाढता प्रकार असल्यामुळे हे असो तो केवळ ते जिरो. आता अज्ञान त्याच्याहून वेगळं नाही, हा त्याच्याहून तो म्हणजेच अज्ञान, अज्ञान म्हणजेच हे असं शब्द ठेवलेला आहे ज्ञानेश्वर महाराजांनी. आणि मातरिया सागरी मोकलिया तरी लाटाच्या हे जऱ्या. आता दुसरा आला विषय, जन्म मृत्यू जरा दुःख दोष आणि दोष, आसक्ती अनविश्वास, स्त्री पुत्रदार, हे स्त्रीचं धनाचं घराचं चित्र रंगवलं. आणखी पुढचा विषय, अज्ञानी मनुष्य कसा असतो त्याचं वर्णन केलं आहे, त्याचा विचार कधी करू.